मित्रहो, निवडणूक आयोग मतदानाची एकूण प्रक्रिया आणि तत्सम सगळ्याच गोष्टी संशयाच्या धोक्यामध्ये गुदमरून गेलेल्या आहेत. सामान्य मतदारांनाही आता निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून तर हा संशय अधिक बळावलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानं नव्हे, अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय अशा निकालानं अनेकांना जसा धक्का दिला तसाच धक्का पश्चिम बंगालमधील निवडणुकीनेही दिला. ममता बॅनर्जी इथं हरूच शकत नाहीत आणि भाजपा इथं जिंकूच शकत नाही अशी या राज्यातली कायमची स्थिती असते. पण यावेळी जो काही व्हायचा तो चमत्कार झाला आणि भारतीय जनता पक्ष अनपेक्षितरित्या इथं सत्तेवर आला. जे कधीही घडू शकणार नाही ते इथं अगदी सहजपणे घडून गेलं. मग देशभरामध्ये या निकालाची चर्चा झाली. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेले होते, अनेक आरोपही केलेले होते. निवडणूक आयोग आपल्या आक्षेपाची, तक्रारीची दखलच घेत नाही अशी सुद्धा त्यांची तक्रार होती. इथला संपूर्ण निकाल संशयास्पद असताना या निवडणुकीत वापरलेली सुमारे 4000 मतदान यंत्र आता जळून खाक झालेली आहेत, राख झालेली आहे या सगळ्या ईव्हीएमची. अलीकडे तर इथलं मतदान झालेलं होतं, निकाल लागलेला होता. ही मतदान यंत्र आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या सुरक्षिततेसाठी तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात सुद्धा धाव घेतलेली होती. आणि इकडे हे सगळं दक्षिण कोलकाता मधल्या अलीपूर भागातील 9 मजली इमारतीला बुधवारी ही आग लागलेली होती. या इमारतीमध्ये बाकीची अनेक सरकारी कार्यालय आहेत. 9व्या मजल्यावर ठेवलेली ही मतदान यंत्र 10 मतदारसंघातील निवडणुकीसाठी वापरली गेलेली होती. पश्चिम बंगालमधील मंत्री कौशिक चौधरी यांनीच या बाबतीत सगळी काही माहिती दिलेली आहे. आणि बघा, हे मंत्रीच आता म्हणतायत ही आग सामान्य वाटत नाही, प्लॅन करून हे कोणी केलं आहे का याचा तपास सुद्धा आम्ही करीत आहोत. इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यांना आग लागली होती, मग ती 9व्या मजल्यापर्यंत गेलीच कशी अशी शंका खुद्द या मंत्र्यांना सुद्धा आहे. टीएमसीनं आगीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर शेअर सुद्धा केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नापासून पळ काढतो. ईव्हीएम आणि सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पहिलंच न्यायालयामध्ये गेलो होतो, मग तरी देखील ही घटना कशी काय घडली. खरंच ही दुर्घटना आहे की पुरावे नष्ट करण्याचा नियोजित प्रयत्न आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. बघा, अत्यंत साधा सरळ विषय आहे हो. 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर आग लागते, ही आग तिथून सरळ 9व्या मजल्यावर जाते आणि 4थ्या मजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंतचे सगळे मजले चक्क सुरक्षित राहतात. आणि मतदान यंत्र ठेवलेल्या 9व्या मजल्याला आग लागते, म्हणजे कधी असं होणं शक्य आहे का. आता चौकशीसाठी SIT नेमली आहे, चौकशी होईल, काही बाहेर येईल, कदाचित काही बाहेर येणारही नाही किंवा काहीतरी थातुरमथुर येईल. पण आता या निवडणूक निकालाच्या संदर्भामध्ये किती जरी आरोप झाले किंवा कुठल्याही न्यायालयामध्ये जरी याची सगळी सुनावणी झाली तरी काय होणार हो, याचं अंतिम निकाल काय येऊ शकणार. मूळ पुरावेच या आगीमध्ये राख झाले, खाक झाले, जळून नष्ट झाले. त्यामुळं संशयाचा धूर कितीही उंच गेला तरी निष्पन्न काय होणार. अशा निवडणुका, असा निवडणूक आयोग, आधीच प्रचंड संशय आणि त्यात अशा घटना. लोकांचा असलेला उरला सुरला विश्वास सुद्धा या मतदान यंत्रासोबत जळून खाक झाला हो. बघा मित्रांनो, साधी बाब आहे. 2ऱ्या 3ऱ्या मजल्याला आग लागते, तिथून ती आग 9व्या मजल्याला लागते आणि मजले मजले मात्र सुरक्षित राहतात. तुम्हाला तरी पटतंय हे? काय म्हणाल तुम्ही जरूर सांगा. आणि
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.